नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचन मध्ये। आज आपण बघणार आहोत एक असा पदार्थ जो पारंपरिक आहे पण आजकाल फार केला जात नाही, पण ॲक्च्युअली तो पदार्थ खूप जास्त पौष्टिक आहे आणि खूप चविष्ट सुद्धा आहे। म्हणजे आपण घरातल्या लहान मुलांनाही देऊ शकतो आणि वयोवृद्ध लोकांनाही देऊ शकतो। चला तर मग बघूया ज्वारीच्या ताकातल्या कण्या। या आहेत ज्वारीच्या कण्या। तुम्ही बघू शकताय हा एका प्रकारचा दलिया किंवा रवा असल्यासारखा आहे ज्वारीचा। तुम्हाला या कण्या करून मिळतात एखाद्या गिरणीमध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा या करू शकता। आता आपल्याला या कण्या धुवून घ्यायच्या आहेत आणि या पाणी घालून आपण जसा तांदूळ उकडतो किंवा भात शिजवतो त्यानुसार आपल्याला या कण्या शिजवून घ्यायच्या आहेत। या कण्या करायची दोन पद्धत आहे। आता मी इन्स्टंट झटपट करते ज्यात आपण कुकरला या भातासारख्या लावून घेणार आहोत। या आधी आपण भिजवून ठेवलेल्या नाहीत, पण दुसरी पद्धत अशी आहे की या आपण भिजवून ठेवू शकतो रात्रभर धुवून आणि मग त्या सकाळी पटकन उकडल्या जातात। एक 5 मिनिटात विदाउट कुकर सुद्धा या उकडल्या जातात। आता आपण या कण्या धुवून यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये मीठ वगैरे आता काही घालायचं नाहीये। आता या आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहोत। या कण्या आता आपल्याला कुकरमध्ये ठेवून भातासारख्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। आता आपण फोडणी करून घेऊयात। यासाठी इथं आपण एक कढई घेतली आहे आणि यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तूप। आता इथे मी तूप घेते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता। तूप गरम झालं की याच्यात आपण नॉर्मल फोडणी करून घ्यायची आहे। यामध्ये घालायची आहे थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, हिंग घालायचं आहे आणि हिरवी मिरची चवीनुसार घालायची आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे करून घ्यायची आहे आणि ही रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायची। फोडणी झाल्यावर तुम्ही बघू शकता आता आपल्या कण्या शिजलेल्या आहेत। या अशा छान शिजून आलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला जितकं सरबरीत लागणार आहे त्यानुसार आपल्याला ताक घालायचं आहे। कण्या आपण शिजवल्यावर रूम टेम्परेचरवर गार करून घेतलेल्या आहेत, कारण गरम ह्याच्यात आपण दही नाही घालू शकत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। दही जर खूप आंबट असेल किंवा ताक जर आंबट असेल तर तुम्ही थोडीशी एक चिमूटभर साखर घातली तरी चालेल। आता याचबरोबर याच्यात आपण जी मगाशी फोडणी केलेली होती ती घालणार आहे आणि फोडणी बरोबर आपण घालणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हा आपला पदार्थ ज्याचं नाव आहे ताकातल्या ज्वारीच्या कण्या हा खाण्यासाठी एकदम तयार आहे। मी याला छानपैकी सर्व करून घेते आणि मग आपण हे एन्जॉय करूयात। हे बघा, आपला छान पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारा असा पदार्थ आजचा तयार आहे ज्वारीच्या कण्या। ह्या ताकातल्या कण्या आहेत। तुम्हाला जर हा प्रकार आवडला असेल तर मला नक्की कळवा, आपण ह्याचे अजून वेगवेगळे प्रकार करूया। धन्यवाद।